अर्जुन सर माझे खूप चांगले मित्र आणि लोकांना आश्चर्य वाटेल एवढे चांगले गायक. आणि सगळ्यात शेवटी त्यांची अशीही ओळख करून देईन ती म्हणजे ते अंध आहेत, त्यांना काहीच दिसत नाही. 9 सप्टेंबर 2024 रोजी आमचं एक महत्त्वाचं काम पूर्ण झालं, ज्याच्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आम्हाला दोघांनाही वेळ मिळत नव्हता, तसा योग येत नव्हता. ते काम म्हणजे सरांच्यासाठी कराओके सिंगिंग करण्यासाठी सांगलीहून, म्हणजे आम्ही राहत असलेल्या विट्यापासून साधारण 60 किलोमीटरहून साऊंड सिस्टीम घेऊन येण्याचे काम आणि ती साऊंड सिस्टीम विट्यातील नामांकित हॉटेल गोल्डन करीमध्ये घेऊन जाऊन तिथे अर्जुन सरांच्या गाण्याच्या प्रोग्रामचा डेमो देण्याचे काम. या कामानिमित्त मी पूर्ण दिवस त्यांच्यासोबत राहिलो आणि त्यामुळं मला त्यांचं आयुष्य जवळून बघण्याची संधी मिळाली. ज्या पद्धतीनं ते त्यांचं आयुष्य जगत आहेत त्यातून मला प्रचंड प्रेरणा मिळाली. माझी खात्री आहे त्याबद्दल जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हालासुद्धा तुमच्या स्वतःच्या आयुष्यात जगण्यासाठी प्रेरणा मिळेल. सोबतच शारीरिक अपंगत्व असणाऱ्या लोकांकडे बघण्याचा सर्वांचा दृष्टिकोनसुद्धा बदलेल. आपला समाज अशा लोकांकडे बघताना दयेच्या नजरेने बघतो, पण ही लोक इतकी स्मार्ट असतात, इतकी हुशार असतात की त्यांच्याकडे दयेच्या नजरेने नाही तर अभिमान, प्रशंसा आणि प्रेरणेच्या नजरेने बघायला हवं. त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी. मी असं का म्हणतोय हे तुम्हाला हा व्हिडिओ बघता बघता समजेलच. सांगलीमधील काही दुकानामध्ये आम्ही गेलो आणि म्युझिक सिस्टीम चेक करण्यासाठी अर्जुन सरांनी त्यावर काही गाणी म्हणून बघितली. अर्जुन सरांनी जसं गाणं म्हणायला सुरुवात केली तसा त्या दुकानातील स्टाफ असेल, आजूबाजूचे लोक असतील, तेथील कस्टमर्स असतील, त्यांनी आपापले मोबाईल काढून त्यांचं गाणं शूटिंग करायला सुरुवात केली. काही दुकानांमध्ये आम्हाला साऊंड सिस्टीम पसंत पडली नाही म्हणून आम्ही तिथून निघून आलो, पण अर्जुन सरांचं गाणं तिथल्या कित्येक लोकांना पसंत पडलं आणि त्यांनी तोंड भरून त्यांचं कौतुकसुद्धा केलं. स्वरांची आणि साऊंड सिस्टीमच्या क्वालिटीची जबरदस्त पारख अर्जुन सरांना आहे. कसली पण साऊंड सिस्टीम थोडीच त्यांना पसंत पडणार होती. 2 दुकानातून बाहेर पडलो तेव्हा 3ऱ्या दुकानात अर्जुन सरांना एक साऊंड सिस्टीम पसंत पडली. एका साऊंड सिस्टीमची क्वालिटी बघून आम्हा दोघांनाही प्रचंड आनंद झाला. सरांनी आणि मी सुद्धा त्या साऊंड सिस्टीमवर बरीच गाणी म्हटली. त्या दुकानाचे मालकसुद्धा खरंच खूप कोऑपरेट करणारे होते. त्यांनी सुद्धा आवडीने अर्जुन सरांची गाणी ऐकली, सरांना दाद दिली. अर्जुन सरांबद्दल सद्भावना म्हणून त्यांनी सरांना असाही पर्याय दिला की 4 दिवस ही साऊंड सिस्टीम तुम्ही वापरून बघा, नाही आवडली तर 4 दिवसांनी तुम्हाला यापेक्षा चांगली साऊंड सिस्टीम तुमच्या घरपोच करतो. त्यानंतर वेळ आली पेमेंट करण्याची. अर्जुन सरांनी स्वतःच्या मोबाईलवरून गुगल पेद्वारे पेमेंट केले. ते पेमेंट करत असताना आजूबाजूचे लोक आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होते. सर्वांना विशेष वाटत होतं की एक अंध व्यक्ती UPIद्वारे पेमेंट करत आहे. याचं अंध लोकांसाठी एक विशिष्ट ॲप आहे ज्यामुळे अंध लोकांना मोबाईलच्या स्क्रीनवर जे काही कंट्रोल आहेत त्याचे आवाज ऐकू येतात आणि त्याद्वारे त्यांना ते ॲप ऑपरेट करता येतं, मोबाईल ऑपरेट करता येतो. गुगल पे हे ॲप अगदी सोपं आहे अर्जुन सरांसाठी. मी स्वतः बघितलंय. माझ्यासमोर अर्जुन सरांनी कराओके साऊंड रेकॉर्डिंग करण्याचे वोलोको नावाचे ॲप अगदी फटाफट चालवून स्वतःचं गाणं अगदी चांगल्या क्वालिटीमध्ये रेकॉर्ड करून दाखवलं आहे. ते वोलोको ॲप अजून मला नीट वापरता येत नाही आणि म्हणूनच मी म्हटलं की या लोकांच्याकडे दयेच्या नजरेने नाही तर अभिमान, प्रशंसा आणि प्रेरणेच्या नजरेने बघायचं. परत येताना सांगलीच्या गणपती मंदिरात गेलो. गणपतीचा आशीर्वाद घेतला. एका ठिकाणी नाश्ता केला. अर्जुन सर खुश होते. नाश्ता माझ्यातर्फे असं म्हणाले आणि तिथे सुद्धा त्यांनी गुगल पे करून पेमेंट केले. परत तिथले लोक अर्जुन सरांना गुगल पे करताना पाहून आश्चर्यचकित झाले, इम्प्रेस झाले. तिथून निघालो. विट्याला परत येत असताना वाटेत येणाऱ्या आळत्याच्या माझ्या घरी मी अर्जुन सरांना घेऊन गेलो. माझ्या घरच्यांसोबत अर्जुन सरांची भेट व्हावी अशी माझी इच्छा होती. भाऊंना अर्जुन सरांचं गाणं ऐकवलं. अर्जुन सरांचं गाणं ऐकून भाऊंना खूप छान वाटलं. आणखीन पुढचं येतं का कडवतीचं? आवाज लय तयार आहे. क्लॅरिटी जास्त आहे. परफेक्ट काय असं लागतं एकदम.
सर रियाज लय सर आणखीन कुठलं तर लय छान म्हणलं होतं तुम्ही ते. हां भाऊंनी इक राधा इक मीरा या गाण्याची फरमाईश केली होती. पूर्ण तयारी नसताना अचानक आलेली फरमाईश सुद्धा अर्जुन सरांनी खूप छान प्रकारे पूर्ण केली. योगायोग म्हणजे अर्जुन सर सोबत होते म्हणून आम्ही गणपतीची संगीत आरती केली आणि गडबडीने विट्यातील गोल्डन करी हॉटेलला निघालो, कारण तिथे जाऊनच आम्हाला अर्जुन सरांच्या गाण्याच्या कार्यक्रमाचा डेमो द्यायचा होता. मॅनेजर सरांशी भेटलो आणि त्यांची परवानगी घेतली. बहुतेक गणपती बाप्पाचे आशीर्वादच आमच्या सोबत असावेत, कारण त्या दिवशी सगळं काही आमच्या मनासारखंच घडायला लागलं होतं. मॅनेजर साहेबांनी सुद्धा आम्हाला पटकन परमिशन दिली आणि लगेच कपडे बदलून हॉटेलमध्ये परत आलो आणि सगळा सेटअप रेडी करून सरांच्या गाण्याचा प्रोग्राम सुरू केला. सरांनी त्यांची गाणी इतक्या चांगल्या पद्धतीने सादर केली की तुम्हाला काय सांगू. हॉटेलमधलं वातावरण इतकं सुंदर बनलं होतं. सगळे गेस्ट या उपक्रमाचं तोंड भरून कौतुक करत होते. अर्जुन सरांच्या गाण्याला दाद देत होते. जेवण करत असताना सुद्धा उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या जात होत्या. उठून येऊन आपली फरमाईश सांगत होते. कुणी आपली फरमाईश वेटरजवळ सांगत होते, माझ्याजवळ सांगत होते. कित्येक गेस्टनी त्यांच्या गाण्याचे कौतुक म्हणून अर्जुन सरांना टिप सुद्धा दिली. कित्येक लोकांनी अर्जुन सरांच्या गाण्याचे व्हिडिओ शूट करून घेतले. हे सगळं बघत असताना मला दिवसभर केलेल्या धावपळीचं काहीतरी सार्थक झालं याचं समाधान मिळत होतं. गोल्डन करीच्या मॅनेजर साहेबांची परमिशन घेताना आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की फक्त आम्हाला डेमो द्यायचा आहे, तुमच्याकडून कुठल्याही पेमेंटची अपेक्षा नाही. तरीसुद्धा अर्जुन सरांच्या गाण्याची तारीफ म्हणून गोल्डन करीकडून स्वइच्छेने मानधनसुद्धा देण्यात आले. प्लस अर्जुन सरांना गोल्डन करी हॉटेलमध्ये परमनंट जॉबसुद्धा ऑफर केला गेला. त्यामुळे उद्या जर तुम्ही गोल्डन करी हॉटेलमध्ये संध्याकाळच्या वेळी जेवणाचा आस्वाद घ्यायला गेला तर अर्जुन सरांच्या सुमधुर गाण्यांच्या मैफिलीचा सुद्धा आस्वाद तुम्हाला नक्की मिळेल. मी तर तुम्हाला आग्रह करेन की तुम्ही आवर्जून गोल्डन करीला जेवायला या आणि अर्जुन सरांच्या गाण्याचा आनंद घ्या.
या सगळ्यामधून एक सारांश म्हणून मी तुम्हाला सांगेन की अशा लोकांवर दया करण्यापेक्षा, त्यांच्याबद्दल मनामध्ये सहानुभूती ठेवण्यापेक्षा आपल्या आयुष्यातला थोडासा वेळ त्यांच्यासाठी खर्च करून जर योग्य प्रयत्न केले तर त्यांच्या कितीतरी मोठ्या अडचणी दूर होऊ शकतात. विचार करा ते ॲप ज्यामुळे मोबाईलमधले सगळे कंट्रोल अंध लोकांना ऐकू येतात, त्यामुळे कित्येक अंध लोकांना मोबाईल वापरणे शक्य झाले. अर्जुन सरांच्याकडे आणखी एक डिव्हाइस आहे. त्या डिव्हाइसमुळे गाणं म्हणताना त्यांना गाण्याच्या ओळी वाचता येतात. त्या डिव्हाइसला ते टच करतात आणि त्या टचमधून त्यांना त्या गाण्याच्या ओळी वाचता येतात आणि ते गाणं ते म्हणतात. अशा टेक्नॉलॉजीमुळे, इन्फ्रास्ट्रक्चरमुळे शारीरिक अपंगत्व असणाऱ्या लोकांचे आयुष्य हे सोपे होत आहे. आता गरज आहे ती फक्त तुम्ही आम्ही थोडंसं सुज्ञ होऊन त्यांना ॲक्सेप्ट करण्याची. इथे थोडंसं आपण चिंतन करायला हवं की आपण मोकळ्या मनाने अपंग लोकांना ॲक्सेप्ट करतो का, स्वीकारतो का. श्रीकांत बोला यांना भारतमधल्या IIT आणि अशा चांगल्या कॉलेजेसमध्ये 96% मार्क्स असून पैसे भरून पण ॲडमिशन दिलं गेलं नाही, कारण ते आंधळे आहेत. आणि अमेरिकेमध्ये त्यांना टॉप 4 युनिव्हर्सिटीमध्ये स्कॉलरशिप देऊन ॲडमिशन दिलं गेलं. आणि तिथलं शिक्षण घेऊन भारतामध्ये परत येऊन श्रीकांत बोला यांनी मोठी कंपनी सुरू केली आणि त्यामध्ये आपल्यासारख्या आंधळ्या लोकांना नोकरी दिली. पण श्रीकांत बोला यांना भारतामध्ये कशी वागणूक मिळाली आणि अमेरिकेमध्ये गेल्यावर कशी वागणूक मिळाली हा फरक आपल्याला बघायला हवा, जो तुम्हाला श्रीकांत नावाचा मूवी बघितल्यावर समजेल. अर्जुन सरांच्या या सगळ्या कामाबद्दल तुम्हाला जर प्रेरणा मिळाली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. याबद्दल तुमचे विचार कमेंट पण करा. त्या वाचायला मला आणि अर्जुन सरांना खूप आवडतील आणि हे मोटिवेशन किंवा प्रेरणा इतरांनाही मिळण्यासाठी हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला कळाली का सगळी बटणं? मला सांगा बरं परत एकदा. हे मेनू बरोबर मेगाबास, बरोबर फास्ट फॉरवर्ड, बरोबर हे पण फास्ट फॉरवर्ड, हां बरोबर. हे पण हे नाही, हे नेक्स्ट गाण्यासाठी ते आणि आणि ते मोडसाठी. हे मोडसाठी नेक्स्ट गाणं हां आणि हे ते कळालं नाही आपल्याला, ते जाऊ दे, ते काही गरज नाही. रेकॉर्डच आहे पण ते बघू परत आपल्याला ते काय. सगळ्या सिस्टम यातल्या बघायचेच आहेत हां. मला. आणि हे 2 माईकचे हां स्लॉट्स, इंच. हां हे पेन ड्राईव्ह, हां हे मेमरी कार्ड. हां बरोबर नाही हा मेमरी कार्ड ना, बरोबर बरोबर. मेमरी कार्ड. आणि हे लाईटचं आहे का, हे हे पॉवर ऑन हे पॉवर आणि इकडे लाईट्स. करेक्ट.